हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत लहान मुलांना इंग्रजी वाचायला कसं शिकवायचं. आपण ए टू झेड पूर्ण फोनिक साऊंड कव्हर करणार आहोत. लहान मुलांना इंग्रजी वाचायला शिकवणे तुम्हालाही खूप अवघड जाते का? तुमच्याही मुलांना ABCD येते पण इंग्रजी वाचता येत नाही, असे होते का? अक्षराचे साऊंड्स म्हणजेच त्यांचे फोनिक्स आवाज समजत नाही, तसेच शब्द जोडून कसे वाचायचे हे कळत नाही, तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आपण A to Z पूर्ण फोनिक्स कव्हर करणार आहोत. तुम्ही म्हणाल फोनिक्स म्हणजे काय? बघा, तर फोनिक्स म्हणजे इंग्रजीतील अक्षरे, लेटर्स आणि त्यांचे आवाज शिकणे होय. आता फोनिक्स का महत्त्वाचे आहे बरं? बघा, तर मुलांना नवीन इंग्रजी शब्द याच्यामुळे वाचता येतात. थोडक्यात मुलांना इंग्रजी वाचता येते आणि त्यामुळे वाचन आलं की स्पेलिंग सुधारते, योग्य प्रोनाउन्सिएशन होतात आणि योग्य प्रोनाउन्सिएशन्समुळे योग्य वाचता आल्यामुळे त्यांची इंग्रजी वाचनाची भीती कमी होते. तर चला सुरू करूया फोनिक्सला. A to Z phonics. A to Z phonics. इंग्रजी वाचायला शिका. बघा, आता आपण A to Z पूर्ण लेटर्सचे आपण फोनिक्स म्हणजेच त्यांचा आवाज कसा होतो ते आपण बघणार आहोत. यामुळे लहान मुलांना इंग्रजी वाचायला खूप सोपं जाईल आणि छोटे छोटे लेटर्स जोडून जो शब्द तयार होतो तो कसा वाचायचा हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. एचा आवाज कसा होतो? आ. ए आ. ए अँड टी. बघा, ए अँड टी. एचा आवाज होतो आ. अँड ट. अँड ट. न इथे एनचा आवाज काय होतो? न म्हणून, आणि टीचा आवाज होतो ट म्हणून अँड ट. हा जो चार्ट आहे तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, कारण याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी वाचन खूप सोपं जाणार आहे. हे सर्व तुम्हाला जे फोनिक्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, फोनिक साऊंड्स. ओके. बी. ब. बी ब. एक्झाम्पल BAG. बघा, बी ब ए ॲ जी ग. बॅग. ओके. काय झालं? BAG ह्या सर्वांचा फोनिक साऊंड आपण एकत्र केला आणि काय आलं? बॅग. सी क. सी क. आता याचं एक्झाम्पल बघूया. CAT. सीचं काय येतं? फोनिक साऊंड क. सी क. एचं ॲ. कॅ. आणि टीचं ट. कॅट. बघा, काय आलं? कॅट. नेक्स्ट डी. डी ड. डी ड. एक्झाम्पल DOG. DOG. डीचं आलं ड. ओचं कुठे गेलं? ऑ. डॉ. काय झालं? डी प्लस ऑ, डॉ. आणि जीचं काय येतं? ग. म्हणजे काय येणार फोनिक साऊंड? डॉग. कसं वाचणार?
सोपं आहे, वाचन खूप खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला जे लेटर्स आहेत त्यांचे फोनिक साऊंड्स तुम्हाला माहिती पाहिजे. बघा काय येणार? डॉग. नेक्स्ट ई. ई. ईचा फोनिक साऊंड काय येणार? ए. ई. ए. एक्झाम्पल ई डबल जी. ई डबल जी. ईचा आला ए. जीचा ग. ए ग. काय येणार? ए ग. बघा आता ई जो आहे तो आपण पुढे जे काही व्हिडिओज येणार आहे त्यामध्ये आपण मॅजिक ई बघणार आहोत. ओके. ईमुळे फोनिक साऊंड्स कसे बदलतात काही काही ठिकाणी. मॅजिक ई, मॅजिक ए. ओके. ते आपण सर्व बघणार आहोत. काही काही जे एक्सेप्शन्स आहेत जिथे वेगळा साऊंड होतो ते आपण बघणार आहोत पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. चला. एफ. एफचा काय होतो फोनिक साऊंड? फ. एफ. फ. एक्झाम्पल एफ ए एन. एफ ए एन. एफचा झाला फ, एचा झाला आ, एनचा झाला न. फॅन. काय येणार? काय येणार? कसं वाचणार? फॅन. फॅन. नेक्स्ट जी. बघा जीचा फोनिक साऊंड काय आहे? ग. जी ग. एक्झाम्पल GIFT. GIFT. बघा या चार्टमध्ये हे लेटर्स कुठे कुठे आहे? जी ग. आय कुठे आहे? आय. ई गी. आणि एफचा फोनिक साऊंड आपण आत्ताच बघितला फ. आणि टीचा काय होतो? ट. सो काय येणार? गिफ्ट. काय येणार? कसं जॉईंट करून कसं वाचणार? गिफ्ट. नेक्स्ट एच. बघा एच सेज हो. एचचा फोनिक साऊंड हो. एक्झाम्पल HEN. HEN. बघा एचचं झालं ह, ईचं झालं ए आणि एनचं झालं न. सो काय वाचणार? HEN. हेन. हेन. नेक्स्ट आय. बघा आयचा फोनिक साऊंड होतो ई. आय ई. एक्झाम्पल INK. INK. काय फोनिक साऊंड होणार? कसं वाचणार हा शब्द? आयचा फोनिक साऊंड ई, एनचा होतो न आणि के कुठे गेला? क. सो काय येणार? इंक. इंक. नेक्स्ट जे. जेचा फोनिक साऊंड होतो ज. जे सेज ज. बघा याचं एक्झाम्पल आहे JAM. JAM. जेचा फोनिक साऊंड ज, एचा आ म्हणजेच ज्या आणि एमचा म. काय झालं? कसा आला शब्द? कसा वाचणार? जॅम. नेक्स्ट के. बघा केचा फोनिक साऊंड होतो क. के सेज क. एक्झाम्पल KING. KING. केचा फोनिक साऊंड क, आयचा फोनिक साऊंड
ई, एनचा फोनिक साऊंड न आणि जीचा फोनिक साऊंड ग. किंग, किंग. काय आलं? किंग. नेक्स्ट एल. एलचा फोनिक साऊंड होतो ल. एलचा फोनिक साऊंड होतो ल. एक्झाम्पल LAMP. बघा, आपण एलचा फोनिक साऊंड बघितला ल. एचा फोनिक साऊंड काय होतो? ॲ, लॅ. एमचा फोनिक साऊंड हा इथे म, लॅम. आणि पीचा प. सो कसा वाचणार शब्द? लॅम्प. नेक्स्ट एम. बघा, एमचा फोनिक साऊंड होतो म. एमचा फोनिक साऊंड म. एक्झाम्पल MAN. बघा, एमचा फोनिक साऊंड म, एचा फोनिक साऊंड ॲ आणि एनचा न. मॅन. कसं वाचणार? मॅन. नेक्स्ट एन. ओके, एनचा फोनिक साऊंड न. एन, न. एक्झाम्पल NET. NET. एनचा न. ईचा ए, ने. काय झालं? ने. आणि टी, कुठे आहे टी? ट. काय झालं? नेट. नेट. कसं वाचणार? नेट. बघा, ओ. ओचा फोनिक साऊंड अ. ओचा फोनिक साऊंड अ. एक्झाम्पल OX. आता बघा, ओचा झाला अ आणि एक्स कुठे आहे? काय होतो फोनिक साऊंड? कस. कस. ऑक्स. काय झालं? ऑक्स. आलं लक्षात? नेक्स्ट पी. पी. पीचा फोनिक साऊंड प. पीचा फोनिक साऊंड प. एक्झाम्पल POT. बघा, पीचा फोनिक साऊंड आला प, ओचा आला अ. प. काय झालं? प. PO, प. आणि टीचा फोनिक साऊंड त. कसं वाचणार? पॉट. पॉट. नेक्स्ट क्यू. क्यू. क्यूचा फोनिक साऊंड होतो क्व. क्यूचा फोनिक साऊंड क्व. एक्झाम्पल QUEEN. क्वीन. काय झालं? फोनिक साऊंड क्वीन. क्यूचा फोनिक साऊंड झाला क्व. यूचा फोनिक साऊंड अ आणि डबल ई आलं आहे. बघा, आता आपण इथे ईचं मॅजिक, आपण पुढे जे फोनिक साऊंड्सचे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये आपण ईचं मॅजिक बघणार आहोत. ओके, ईमुळे ई कुठे आल्यावर कसं प्रोनाऊन्सिएशन चेंज होतं ते बघा. याचं प्रोनाऊन्सिएशन झालं क्वीन. नेक्स्ट आर. आरचं प्रोनाऊन्सिएशन, आरचा साऊंड होतो र. आरचा साऊंड र. एक्झाम्पल RAT. RAT. रॅट. बघा, RRAT. रॅट. नेक्स्ट स. बघा, स.
एसचं प्रोनाउन्सिएशन स. एक्झाम्पल SUN. एसचं प्रोनाउन्सिएशन स, यूचं अ आणि एनचं न. काय झालं? सन, सन. आता आहे टी. बघा, टीचा आवाज ट. टीचा आवाज ट. एक्झाम्पल TOP. टीचा आवाज ट, ओचा आवाज ऑ, पीचा आवाज प. टॉप. काय झालं? टॉप. कसं वाचणार? टॉप. आता आहे यू. यूचा आवाज होतो अ. यूचा आवाज काय होतो? अ. एक्झाम्पल UNCLE. आता हा शब्द कसा वाचणार? फोनिक्स सर्व ॲड करून. यूचं अ, एनचं न, अन. सीचं क, क. अंक. एलचं ल, अंक ल. आणि इथे ई आहे. तुम्ही म्हणणार इथे ई आहे, तरी मग ईचा ईचा आवाज ए का नाही झाला? हे आपण मॅजिक मध्ये बघणार आहोत. ओके. काही जे मॅजिक ई जे मॅजिक करतं ते आपण पुढे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत की ईच्या मॅजिकमुळे काही शब्दांचा आवाज कसा वेगळा होतो आणि कधी चेंज होतो. नेक्स्ट वी. वीचा आवाज व्या. वीचा आवाज व्ह, व्ह. एक्झाम्पल VAN. VAN. बघा, व्हीचा आवाज व, एचा ॲ आणि एनचा न. व्हॅन. नेक्स्ट डब्ल्यू. डब्ल्यूचा आवाज काय होतो? व. डब्ल्यू, व. एक्झाम्पल WAX. WAX. डब्ल्यूचा आवाज व, एचा आवाज ॲ. काय झालं? व्या. आणि एक्स. वॅक्स. वॅक्स. एक्सचा आवाज एक्स. असा आवाज कशाचा होतो? एक्स. एक्सचा. एक्झाम्पल BOX. बघा, बीचा फोनिक साऊंड ब. ओचा ऑ. काय झालं? बॉ. आणि एक्सचा क्स. सो काय झालं? बॉक्स. बॉक्स. कळालं? नेक्स्ट वाय. बघा, वायचा फोनिक साऊंड काय होतो? य. वायचा फोनिक साऊंड य. एक्झाम्पल YAK. YAK. बघा, वायचं झालं य, एचं झालं ॲ. व्या. या. ओके. बघा, वायचं य सोबत आहे ए आणि के. केचा होतो क. या क. य ॲ के क. या क. कळलं? बघा. नेक्स्ट झेड. झेडचा फोनिक साऊंड काय होतो? झ. याचं एक्झाम्पल काय आहे? ZIP. बघा, झेडचा फोनिक साऊंड होणार झ. आयचा फोनिक साऊंड होणार ई. आणि पीचा फोनिक साऊंड होणार, कुठे आहे पी? प. काय झालं? झेड, झ, आयचा ई, झी आणि पीचा प. झीप. बघा, किती सोपं आहे इंग्रजी वाचन. फक्त आपल्याला फोनिक साऊंड्स माहिती पाहिजे. त्याचबरोबर आज आपण A to Z फोनिक्स आपण कव्हर केले या व्हिडिओमध्ये. याच्यानंतर जे फोनिक्सचे व्हिडिओज येणार आहेत फोनिक्सवर, त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत इंग्रजी वाचनामध्ये. आपण
आणखी मोठे ब्लेंडिंग करून शब्द कसे वाचायचे, त्याचबरोबर ईचं मॅजिक काय असतं, एचं मॅजिक काय असतं, लॉंग ए काय असतं, लॉंग ई काय असतं, हे सर्व आपण बघणार आहोत. ओके. ई शेवटी आल्यावर कसा आवाज चेंज होतो, ओके, ते सर्व आपण कवर करणार आहोत. सो आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे येणारे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.